नमस्कार मित्रांनो, आज बघा आपण तालुक्याच्या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या शेळ्यांना चाऱ्यासाठी अनुदान आलेलं आहे आणि चाऱ्यासाठी अनुदान आलेलं आहे, पण तेच आज मी पंचायत समितीमध्ये चौकशी करण्यासाठी आलेलो आहे. तर त्यांनी खूप सारी कागदपत्र सांगितलेले आहेत. तर आपण बघा, ही कागदपत्र पण एवढी जमा केलीत, एवढी कागदपत्र जमा केलेली आहे बघा. आणि एवढी कागदपत्र जमा करून सुद्धा त्यांना ती कागदपत्र अपुरीच पडत आहेत. बघू शकता तुम्ही, जवळजवळ 9-10 पानं आहेत, 9-10 पानाचे दाखले आहेत आणि एवढे पूर्ण गोळा केलेत तरी सुद्धा त्यांनी अजून 9-10 दाखले काढून आणायला सांगितलेत अजून पण. म्हणजे बघा किती माणसाला मिळणार फक्त अनुदान थोडं, पण त्याच्यासाठी कागदपत्रच खूप भरपूर काढावे लागतात. म्हणजे शासनाचं कसं आहे बघा, आता अनुदान तर ते देणारच आहेत, पण खूप शेतकऱ्याला आटापिटा करायला लावतात, खूप शेतकऱ्याला फिरायला लावतात. एवढे कागदपत्र देऊनसुद्धा त्यांची पूर्तता होत नाही. अजून कागदपत्र लागतात, जातीचा दाखला लागतो आहे, रहिवासी दाखला लागतो आहे, पुन्हा तुम्हाला सांगतो ओळखपत्र लागतं आहे, पुन्हा तुमच्याकडे शेळ्या आहेत का नाही, शेजारच्या गावचा एखादा माणूस आणा, त्याचा सातबारा लागतो आहे, त्याचा आठवं लागतं आहे, त्याचं आधार कार्ड लागतं आहे. म्हणजे बघा, शेळ्या आपले, जनावरं आपले आहेत, तरी पण पुरावा हा शेजारच्या गावाचा लागतो आहे. एवढ्या आपल्या डॉक्टर, तरी सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरनी आपल्या घरी येऊन चौकशी केली, आपल्या शेळ्या आहेत की नाही, जनावरे आहेत का नाही, सर्व चौकशी केली. एवढी चौकशी करून आपण त्यावेळेस फॉर्म भरून दिला आणि एवढं सगळं आता होऊनसुद्धा आलेलं आहे आणि सगळं मंजूर होऊन आले, तरीसुद्धा यांना अजून त्यांचा विश्वास नाही. तरीसुद्धा अजून मला त्यांनी तुम्ही तुमच्या गावच्या जवळचा दुसरा एखादा शेळीपालक आणा, दुसऱ्या गावचा जवळचा ओळखीचा, म्हणजे नेमकं बा तुमच्याकडे शेळ्या आहेत का नाही अशी माहिती खात्री करण्यासाठी. तर बघा किती, म्हणजे अनुदान तर द्यायचंच आहे, शासन देते, पण खूप म्हणजे खूप पिळवणूक केली जाते माणसाची, खूप पिळवणूक केली जाते. हे दाखले आणा, ते दाखले आणा, असे अनेक प्रकारचे दाखले आणा आणि हे सर्व दाखले त्याला जोडा. मग बघा, मग आता माझ्यासोबत दुसरा एक जोडीदार आणलेला आहे मी, तर ते दाखले कमी पडलेत म्हणून आता परत ते दाखले काढायला गेलेत समोर पंचायत याच्यात तहसील कार्यालयामध्ये, आणि मी आता इथं थांबलेलो आहे पंचायत समितीमध्ये. तर अशा पद्धतीने हे लोकांना हे करायला लावतात. योजना तर आहे, योजना तर द्यायच्या, पण त्याच्यामध्ये खूप माणसाला पिळवणूक करून घ्यायची, खूप हे करून घ्यायचं आणि मग ते त्यांना द्या. आता अजून हे कागदपत्र देऊ नये, पण अजून प्रोसेस खूप लांब आहे, तेवढी पूर्ण होती का नाही काय माहीत नाही. पण अशा पद्धतीने मग हे नुसतंच पिळू घ्यायचं काम आहे. बँकेचं पासबुक द्या, आता याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर जोडायचा आहे, असे भरपूर कागदपत्र त्यांनी सांगितलेले आहेत. तर त्या कागदपत्रांची मी पूर्तता पाहू, आता देतो आहे करून. ठीक आहे, बघूया, आपल्या हातातलं आहे तेवढं तर मी करणारच आहे. बघू आता त्यातून अनुदान किती भेटतं आहे, किती नाही भेटत. तर तुम्हाला काय वाटतं आहे, एवढे कागदपत्रांची गरज नाही आहे ना? द्यायचं असेल तर शेळ्या तर आहेच आपल्याकडं, पाहिलं आहे त्यांनी, आता सगळा गोट फार्म पाहिलेला आहे, डॉक्टरनी, सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरनी येऊन पाहिलेलं आहे, तरी सर्व माहिती आपण त्यांना तिथे दिलेली आहे, सर्व कागदपत्र त्याच वेळेस दिलेली आहे. तरी पण त्यांनी माझ्याकडून अजून कागदपत्रे मागितली आणि इथं येऊ नये, पण मला आता इथं बाहेर बसवलं आहे
आणि एवढे कागदपत्र पुरत नाही म्हणून आणखी दुसरे कागदपत्र काढायला सांगितलेले आहेत. तर बघा हे अशा पद्धतीनं शेतकऱ्याला द्यायचं तर आहेच, भेटतं की नाही माहीत नाही, पण त्रास तर खूप आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय या व्हिडिओ पाहून नक्की कमेंट करून सांगायचं आहे.